हाय हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे ना अंतराच्या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम घेणार आहेत. तर चला मग दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी अंतराला राधा बनवायचं आहे, तर तो लुक क्रिएट करूया. पहिला आम्ही अंतराला घागरा चोली घालून मग तिची हेअरस्टाईल केली आणि त्याचबरोबर तिला बांगड्या घातलेल्या ज्या की मॅचिंग होत्या रेड आणि गोल्डन कलरमध्ये, आणि दोन्ही हातात मी त्या सेट करून त्याच्या दोन्ही हातात घातल्या होत्या. आणि आमच्या अंतराला नटायला आणि बांगड्या वगैरे घालायला प्रचंड आवडतं, परंतु ते जास्त वेळ तिच्या हातात असलं की तिला ते जड व्हायला लागतं, म्हणून ते काढायचा प्रयत्न करते. तरी कसं बसं मी तिला सांगून तयार केलेलं जास्त बांगड्या घालण्यासाठी. आज तिचा मूड छान असल्यामुळे ती सगळ्या गोष्टी पटपट करून घेत होती आणि त्यामुळे आम्हाला पण थोडंसं बरं वाटलं तिला मेकअप करायला वगैरे. नाहीतर प्रत्येक वेळेला असं होतं की ती चिडचिड करते आणि तिला आवडत नाही ह्या सगळ्या गोष्टी. परंतु आता शाळेत सगळ्या फ्रेंड्सचं बघून तिला पण असं आवरायला आवडत होतं, मग पटपट आम्ही तिला आवरून घेतलं. तिचा मेकअप मी नॉर्मलच ठेवलेला, फक्त पावडर वगैरे असं लावलेलं, कारण आम्ही जास्त केमिकलच्या वस्तू वापरतच नाही तिच्यासाठी, आणि त्यामुळे मग आम्ही फक्त पावडरच लावलेली पॉन्ड्सची, तीच आम्ही कायम वापरतो तिच्यासाठी. आणि मेकअपमध्ये सगळ्यात जास्त फेवरेट म्हटलं तर तिचं लिपस्टिक लावणं आहे. तर त्यासाठी ती पटपट लिपस्टिक शोधत होती. मग तिला मी सांगितलेलं की सगळ्यात शेवटी तुला लिपस्टिक लावायची, कारण हे सगळं ती लिपस्टिक लावण्यासाठीच करून घेत होती. म्हणून मग तिला सांगितलं की लिपस्टिक परत लावूया. तयार करत म्हणजे खूप मोठं अशी हे वाटतंय, कारण हे छान होतं आणि हे तोडलं. आता हे आता मला चिपकवायला पाहिजे. मग ते बसते काय होते कसं मॅनेज करूया. पूर्ण रेडी झाल्या. आता फक्त आमच्या अकरावीचे टिकले लावायचे बाजारात की नाही. आता त्यासाठी हे करणार युपी आहा वाव मस्त झालंय. आणि राधाचा मेकअप जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तिच्या त्या भोवयाच्या बाजूला टिकल्या लावायच्या असतात, ते महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी मी गंधाचाच वापर केलेला, रेड आणि व्हाईट असा. मग परत तिला मी भोवयाच्या वरती अशा थोड्या रेड टिपक्या दिल्या, त्यानंतर मग गोल साईडने पांढऱ्या पांढऱ्या टिपक्या देऊन असा लुक क्रिएट केलेला. मग तेव्हाही ती अजिबात हल्ली नाही, त्याने कधीही पुसलंही नाही. त्याचं जरा बरं वाटलं, कारण जर तिने फिसकटलं असतं तर ते पूर्ण चेहऱ्यावरती जमलं असतं आणि परत अनेकदा ते आपल्याला करावं लागलं असतं. अशा प्रकारे मी दोन्ही साईडने त्या सगळ्या टिकल्या लावायचं कंप्लीट केलेलं, आणि शेवटी मी थोडीशी अशी डिझाईन केलेली पांढऱ्या गंधाने. आणि अशा प्रकारे हे टिकल्या लावण्याचं काम तर पूर्ण झालेलं. तर कसं वाटलं हे लुक तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे आमच्या राधाराणीचा फुल लुक कंप्लीट झालेला आहे. तर बघा, आम्ही तिला चुनरी पण घातली होती आणि हे जुगाडू टाईपमध्ये आपलं किरीट पण मी जोडले, तर छान दिसतंय ना ते. आता आम्ही तिला घेऊन जाणार आहोत शाळेत, आणि ऑलरेडी उशीर झाला आहे, तर चला जाऊया. आम्ही शाळेमध्ये जाऊन पोहोचलो तर मॅडमांचं अजून इकडे डेकोरेशनचं वगैरे काम सुरू होतं, आणि ते चिरमुरे वगैरे त्या हंडीमध्ये भरत होत्या. मग सगळेच मुले छोटे छोटे असल्यामुळे 5-6 वर्षाच्या मुली होत्या सगळ्या, आणि मुलंही होती. मग ते कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या अशा लुकमध्ये आलेले. मग छोटे रडणार म्हणून पटपट मॅडमांनी सगळं आवरून घेतलं. आणि छोटे बाळं आहेत, त्यांना चढवून असं हंडी वगैरे फोडता येत नाही, त्यामुळे मॅडमांनी असं चिरमुरं वरूनच टाकले सगळ्या मुलांच्या अंगावर वगैरे. अशा प्रकारे आमच्या दहीहंडीचा कार्यक्रम कंप्लीट झाला. त्यानंतर आम्ही कृष्ण मंदिरामध्ये जाणार होतो. तर चला. तर हे आहे आमच्या गावातील श्रीकृष्ण मंदिर, आणि आज ह्या मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती,
कारण दहीहंडीच्या निमित्त येथे महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित केलेला. त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही प्रदक्षिणा घातल्या. तर आमच्या अंतराला ते जाणून घ्यायचं होतं की ती पालखी म्हणजे काय असतं वगैरे, त्यामुळे ती जरा बघत होती तिकडे. आणि ही आहे आमच्या मंदिरातील कृष्णाची मूर्ती. दर्शन वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी येऊन सगळ्यात पहिले अंतराचा मेकअप रिमूव्ह केला. आणि तुला राधा केलं कसली राधा झालीस तू? पिंक कलरची राधा झालीस. तुला सांगतो. हां, आणि शाळेत तुम्ही काय काय केला? फोटो काढला? हां, तुला काय केलं? तुला कृष्ण कोण झालता? तुला काय केलं? राधा केलं का कृष्ण केलं? राधा केलं तुला. आणि शाळेतनं आला का चिकन रस्त्यात? मग कसा आला तुम्ही? तिकडनं आला? चिखलात ना आला? आणि काय काय केला? फोटो काढला? कुणाचा फोटो काढला? कृष्णाच्या मंदिरात गेली. तिथं राधा होती काय? आज शाळेत काय काय झालं हे सगळं तिला तिचे पप्पा विचारत होते, पण तिला असं खुर्चीवरती जाऊन खेळायचं होतं. त्यामुळे ती तिच्या पप्पांचं काहीच ऐकत नव्हती आणि सारखं खाली खाली जात होती खेळण्यासाठी. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं आम्ही आमची दहीहंडी वगैरे कशी सेलिब्रेट केली. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच होतं. तर परत लवकरच भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय बाय.